तर हाय हॅलो नमस्कार, मी आहे हर्षलता. कुकू विथ मी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत, माझ्या मैत्रिणींचं खूप स्वागत. तर आज आपण हंडी पुलाव बनवणार आहे. तर इथे मी मागेच दाखवला तर व्हिडिओ हंडी आणलेली आहे, म्हणजे मातीची ही हंडी. तर आपण याच्यामध्येच आपण पुलाव बनवणार आहे, व्हेज पुलाव. तर त्या ठिकाणी हंडी ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तूप टाकून घेतलेलं आहे. आणि बटाटा, कोबी, पत्ताकोबी, फुलकोबी आणि टोमॅटो बनवत आहे असं मी कटिंग करून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या, तर याच्यामध्ये आपण मसाला हे घालणार आहे. तर इथे मी हंडी ठेवली, त्यामध्ये तेल वगैरे टाकलेलं आहे, लसूण जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. आता हंडी पुलाव खायला खूप छान लागतो. इथे असं छान आपलं लसूण पेस्ट झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही जर हंडी आणली असेल अशी मातीची, तर ती आधी रात्रभर पाण्याने भरून ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याला छान वॉश करून घ्या. आणि त्यामध्ये मग तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला बनवू शकता. मग याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे. आपण याच्यामध्ये आता एक कांदा घेतला मोठा, तो आपण याच्यामध्ये स्लाइस करून टाकलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे छान परतून घेऊया. हंडी पुलाव म्हटलं की कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडते. अशा पद्धतीने छान कांदा आपण लालसर परतून घेऊया. बघा, या भांड्यामध्ये खूप प्रकारच्या आपण भाज्या बनवू शकतो. आणि यामधलं जे स्वाद असते खाण्याचा, आपल्या पदार्थाला वेगळा स्वाद येतो. मातीच्या भांड्यामधला एक वेगळा स्वाद असतो खाण्यामध्ये आपल्या. इथे आपण कांदा वगैरे टाकून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण कट केलेल्या भाज्या टाकून घेऊया. तुम्ही असं बघत राहा व्हिडिओ. आपण आता मोहरी आणि जिरे टाकलेले आहे. जिरा आणि मोहरी, ते भाज्या टाकायच्या. आता पहिले मसाले कुकिंग आपण छान पद्धतशीर स्लो करायची आहे, कारण ते मातीचं भांडं आहे पक्कच. पण तिखट टाकायचं. इथे आपण तिखट पावडर टाकून घेत आहे, 1 चम्मच, 1½ अँड तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 चम्मच हळद टाकली आहे, 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. मी नेहमी रॉक सॉल्ट वापरते. धनिया मसाला आणि इथे धना जिरा पावडर टाकलेला आहे, 1 चम्मच. छान त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि हा गोडा मसाला आणि एक बिर्याणी मसाला येते, तो पण टाकलेला आहे आपण, 1 चम्मच. ठीक आहे. आता भाज्या टाकायच्या. अशा पद्धतीने आपण छान परतून घेऊया त्याला, मसाल्याला. दही इथे आपण आधीच तांदूळ धुवून ठेवलेले होते. याच्यामध्ये आता आपण भाज्या धुवून घेतलेल्या होत्या सर्व. बटाटा, गोबी, पत्ताकोबी अशा आपण एकसारख्या कट करून घेतलेल्या भाज्या आहे, आपण त्या टाकलेल्या आहे. याच्यामध्ये परतून घ्यायचं हे छान. थोडं वेळाने दही टाकायचं. अशा पद्धतीने परतून घ्यायचं. बघा किती सुंदर रंग आलेला आहे त्याला. छान वाटतं. जुन्या काळामध्ये मातीच्या भांड्यांमध्येच जेवण बनवायचे, तर त्याला एक वेगळा सुगंध असतो. आपण इथे दही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता 1 चम्मच दही टाकलेलं आहे, गोड दही आहे. आणि छान परतून घ्यायचं त्याला. नंतर आपण टोमॅटो घातलेला आहे. एक टोमॅटो लवकर गलतो म्हणून आपण वेळाने टाकलेला आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं संपूर्ण. बघा किती सुंदर रंग आलेला आहे आपल्याला. तर मी सांगत होती तुम्हाला की जुन्या काळामध्ये मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचे, तर किती सुंदर आहे ना ते, किती स्वाद येतो भाज्यांना आपल्या. इथे परत मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे, 1 चम्मच.
कमी गॅस करून द्यायचा आता. हे बघा थोड्या आपल्या कुक झालेल्या आहे भाज्या. एकदा थोडं परतून घ्यायचं. तांदूळ टाकून थोड्या क्रंची होऊ द्यायच्या त्या भाज्या, कारण की राईस लवकर शिजतो, त्यामुळं थोड्या शिजून घ्यायच्या त्या भाज्या. आणि यानंतर आपण धुवून ठेवलेला होता राईस, बिर्याणी राईस आहे हा, तर हा धुवून ठेवलेला राईस आपण याच्यावरती घालून घेऊया. बिर्याणी अशा पद्धतीने आपण संपूर्ण राईस भांड्यामध्ये टाकलेला आहे. असं याला फैलून द्यायचं छान. भाज्या नरम झाल्या. तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मातीच्या हंडीमध्ये किती सुंदर व्हेज पुलाव बनतो. अशा पद्धतीने छान आपण राईस टाकून घेतलेला आहे. तो आधी आपण कुक पण करून घेऊ शकतो. स्टीम राईस करायचा त्याला. थोडं गरम पाणी करायचं. त्यानंतर थोडं गरम पाणी करायचं. याला जास्त पाणी लागणार नाही, अगदी 2 वाट्याच पाणी लागेल. तोपर्यंत याला छान मिक्स करून घ्यायचं आपण. कोणाला जर तसंच वरून टाकलेलं आवडत असेल तर तसं ठेवू शकता तुम्ही, पण मी हा मिक्स करून घेतलेला होता. मला थोडा वेगळ्या पद्धतीनं करायचा होता हा. असा मी मिक्स करून घेतला आणि बाजूलाच गॅसवर पाणी ठेवलं गरम करायला. ते 2 वाट्या आहे आणि ते मग आपण याच्यामध्ये बघा किती सुंदर कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. थोडा असाच होऊ द्यायचा त्याला, म्हणजे अर्धी कुकिंग झालेली आहे आपली व्हेज पुलावची. बस थोडासा तर व्हायचा राहिला. खायला खूप अप्रतिम लागतो हा राईस व्हेज पुलाव. वा वा क्या बात है. स्मेल तर काही खूप भन्नाट स्मेल येत आहे. तरी तो शिजायचाच आहे, तरी इतका सुंदर स्मेल येत आहे की काही विचारूच नका. वा वा क्या बात है. घरभर त्याचा सुगंध दरवळलेला आहे व्हेज पुलावचा. आपण त्यासोबतच कढी पण बनवलेली आहे व्हेज पुलावसोबत खायला. हुरका मारायला आपल्याला व्हेज पुलावसोबत. खूप सुगंध येत आहे व्हेज पुलावचा. टेस्ट तर काही भन्नाटच आहे त्याची. व्हिडिओ बघत राहा. नवीन असेल चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, बेलची बटन आहे ती दाबून सबस्क्राईब करा. याच्यामध्ये थोडा आता कोथिंबीर टाकलेला आहे आपण. टाका पाणी. कारण की त्याने वेगळा एक म्हटलं की कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच. आणि त्याची टेस्ट तर बंद करायचं. हे बघ अशा पद्धतीने याला कव्हर करायचं. मग हे बघा आता आपला इथे व्हेज पुलाव तयार झालेला आहे. दाखवते तुम्हाला. सुगंध तर आ हा हा क्या बात है. सुगंध खूप येत आहे. खूप छान झालेला आहे आपला व्हेज पुलाव. पण तुम्हाला बघा थंड झालं होतं ते भांडं पकडू नका हाताने. खूप सुंदर काढून दाखवतात तुम्हाला.
व्हेज पुलाव झालेला आहे. हे घ्या मग मैत्रिणींना, तुमच्यासाठी व्हेज पुलाव आणि कढी तयार. टेस्ट तर काय भारी झाली आहे. वा, एकदम झकास. छान झालेली आहे. बिर्याणी खूप छान झाली आहे. छान झाली बिर्याणी.